जन्मा येऊन काय केले मी पाप, जन्मा येऊन काय केले मी पाप, आम्हा नाही उरला बाप। जन्मा येऊन काय केले पाप, आम्हा नाही उरला बाप। ज्याच्यामुळे हरले पाप, ज्याच्यामुळे हरले ताप, ज्याच्या पाठी सुखी थाप, ज्याच्या सुखी पाठी थाप, असा आमचा होता बाप। जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जा। जन्मा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप। आम्हा नाही उरला बाप, काय केले आम्ही पाप, ज्याची पाठी होती थाप, ज्याने सरले माझे ताप। असा असतो बाप। अरे बाप म्हणजे काय असतो? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे। बाप म्हणजे पाठीवरती कौतुकाची थाप आहे। बाप म्हणजे ज्याने सरतील सगळे ताप आहेत। आणि बाप म्हणजे कोणताही नवस न करता पावणारा एकमेव दैवत म्हणजे बाप आहे। कृष्ण हरी राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हरी 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 जय जय राम कृष्ण हरी, हरी 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 जय जय राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी,
विठ्ठलने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे बाप करी जोडीले कराच्या ओढी बाप करे जोडीले कराची बोडी बाप करी जोडीले गुराचे ओढी बाप करे जोडीले कुराची बोडी आपुली कुरवंडी वाढवोनी आपुली कुरवंडी वाढवोनी आपुली कुरवंडी वाढवोनी बाप करी जोडीले गुराचे ओढी बाप करे जोडीले कुराची बोडी बाप करी जोडीले गुराचे ओढी बाप करे जोडीले कुराची बोडी आपुली कुरवंडी वाढवोनी आपुली कुरवंडी वाढवोनी आपुली कुरवंडी वाढवोनी एकाएकी गेला मिराशेचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी गेला मिराशीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवूनी भार खांदी कडे वागवून भार खांदे कडे वागवून भार खांदे एकाएकी गेला मिराशीचा धनी एकाएकी केला मेरा सिचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएक केला मेरा सिचा कडी धनी वागवूनी भार खांदी कडे वागवून भार खांदे कडे वागवून भार खांदे घालवूनी पाय डोळा अलंकार घालवणे पाय डोळा अलंकार घालवूनी पाय डोळा अलंकार घालवणे पाय डोळा अलंकार हे वादावी तोर करोनिया देवादाय गोळ करोनिया देवादाय गोळ करोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएक केला मेरा सिचा एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएक केला मेरा सिचा कडी वागवूनी भार खांदी कडी वागवून भार खांदे कडी वागवून भार खांदे तुका म्हणे निधी गांजो आणि कासी तुका म्हणे निधी गांजो आणि का तुका म्हणे निधी गांजो आणि कासी तुका म्हणे निधी गांजो आणि का उदार जीवासे आपुलिया उदार जीवास आपुलिया उदार जीवास आपुलिया एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएक केला मेरा सिचा एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएक केला मेरा सिचा कडी वागवूनी भार खांदी कडिये वागवून भार खांदी कडिये वागवून भार खांदी ढोबार खुमाई ठोपार कुमार ढोबार खुमाई ठोपार कुमार ढोबार खुमाई ठोपार कुमार ढोबार खुमाई ठोपार कुमार ढोबार खुमाई ठोपार ढोबार खुमाई ठोपार ढोबार खुमाई ठोपार कुमार ढोबार खुमाई ठोपार कुमार ढोबार खुमाई ठोपार कुमार ढोबार खुमाई ठोपार कुमार ठोपा 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 ठोपा
लेकोराची ओढी बाप करे जोडेले कोराची 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 ओढी आपुले कर्मणी वागवोनी आपुले कर्मणी वागवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी आपुले कुरवंडे वागवोने आपुले कुरवंडे वागवोने एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी बाप करी जोडीली कोराची बोडी बाप करी जोडीली कोराची बोडी बाप करे जोडेले कोराची ओढी बाप करे जोडेले कोराची ओढी आपोली करवंडी वाळवोनी आपोली करवंडी वाळवोनी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी आपुले कुरवंडे वाढवोने आपुले कुरवंडे वाढवोने एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वे वागवोनी भार खांदी कडिये वागवोनी भार खांदी कडिये वागवोनी भार खांदी कडिये वागवोनी कडिये वागवोनी भार खांदी कडिये वागवोनी भार खांदी कडिये वागवोनी भार खांदी कडिये
कडिये वागवून भारखांदी कडिये वागवून भारखांदे कडिये वागवून कडिये वागवून कडिये वागवून कडिये वागवून भारखांदे 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 कडिये वागवून कडिये वागवून भारखांदी कडिये वागवून भारखांदी एकाएकी केला मी राजेचा धनी एकाएकी केला मी राजेचा धनी मी राजेचा धनी विठ्ठल 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 बाप करी जोडीले कुराचे ओढी आपली कुरवंडी वागवणी एकाएकी केला मिराशीचा धनी कडिये वागवून भारखांदी ठेवून या पाहे डोळा अलंकार ठेवून या पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया तुका मने नेदी गांजू आणि कासी उदार जीवाशी आपुलिया पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते
जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तया पाय ऋषी सदा नम्र माथा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. राम जी को लाना, लखन जी को लाना. चलो आओ जी, चलो आओ जी. जय श्री राम. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. वाह. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. बाप करी जोडी लेकुराचे ओणी, आपुली करवंडी वागवोनी. एकाएकी केला मिराशीचा धणी, कडिये वागवोनी भार खांदी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि एका वडिलाची किंवा एका पुरुषाची भूमिका सांगताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुंदर असं वर्णन, एक बाप एक पुरुष आपल्या परिवारासाठी काय करतो, आपल्या संसाराचा गाडा ओढण्याकरता आपल्या स्वतःच्या रक्तामासाचा विचार न करता रात्रंदिवस आपल्या परिवाराकरता, रात्रंदिवस आपल्या बायका पोरांकरता, रात्रंदिवस आपल्या आई वडिलांकरता जो झटत असतो ना, तो बाप असतो, तो पुरुष असतो. त्याचं सुंदर असं वर्णन तुकाराम महाराज या अभंगातून करतात. जर बघायला गेलं तर आजचा हा कीर्तनाचा सोहळा ज्या निमित्ताने विठ्ठल 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 ज्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे, निमित्त सगळ्यांना ज्ञात आहे. कैलासवासी वैकुंठवासी दादासो महादेव माईनकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, यांच्या श्राद्धानिमित्त आजचा हा कीर्तनाचा सोहळा आहे. आज खरं तर बघायला गेलं तर त्यांचं लग्न जरी झालं नसलं, त्यांना बायका मुलं नसली तरी बघायला गेलं तर आई वडील जे भाऊ आहेत, जी भावांची मुलं आहेत, ज्या भावांच्या मुलानं आपल्या काकाला आपल्या चुलत्याला बापा समान पाहिलं,
आज महाराज ती मुलं सुद्धा पोरकी झाली. आज खऱ्या अर्थानं बघायला गेलं ना तर माईनकर परिवारावरती दुःखाचं सावट पसरलंय. आपला तरणा ताटा भाऊ या जगात नाही, आपला तरणा ताटा भाऊ आज आपल्याला सोडून गेलाय. महाराज, आपल्या भावाच्या जाण्याचं दुःख काय असतं ना, त्या भावांना विचारा, ज्यांनी आपल्या भावाला लहानाचं मोठं होताना पाहिलं, घास भरवला, शाळेमध्ये सोबत गेले, मजा मस्ती एकत्र केली, सगळ्या जीवनाचा आनंद एकत्र घेतला. आज महाराज त्या आईला सुद्धा विचारा, ज्यावेळी आपलं लेकरू आपल्याला सोडून जातं ना, आपल्या डोळ्यात देखत आपल्या मुलाची अंतयात्रा पाहावी, याच्यासारखं दुर्दैव जगात दुसरं कुठलं नाही माईबाप. आपलं तरणत ताट पोरग जर सोडून गेलं ना तर महाराज ते मायबाप जिवंतपणी मेल्यासारखे असतात. आपलं आयुष्य, आपली स्वप्न, आपलं सुख सगळं अर्पण केलेलं असतं आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांकरता. आज माईनकर परिवार, त्यांना आठवतंय आपले दादा परिवारामध्ये आनंदाचे दिवस घालवताना. आज पाहायला गेलं ना तर आज सगळं काही आहे, भला मोठा मंडप आहे, प्रेमाची माणसं इथं उपस्थित आहेत. आज या ठिकाणी सगळं काही होणार आहे, कीर्तन आहे, भजन आहे, भोजन आहे. पण ज्याच्याकडं निरागसपणे पाहावं ना, तो चेहरा आता उरला नाही. आज जर बघायला गेलं ना तर त्या भावांना सुद्धा आठवेल, अरे लहानपणापासून आम्ही ज्याच्या करता प्रेमाने राहिलो, भांडणं केली, लहानपणापासून हा परिवार उभा करण्याकरता ही मंडळी झटत आली. आज बघायला गेलं ना तर महाराज त्या काळामध्ये कदाचित नसेल चांगलं घर, त्या काळामध्ये नसेल गाडी, त्या काळामध्ये नसेल बंगला, नसेल जमीन जुमला, पण हे सगळं एकवटण्याकरता सगळे भाऊबंद एकत्र आली, हे विश्व उभा केलं. आणि विश्व उभा झालं, पण ते पाहण्याकरता आज दादा मात्र उरले नाहीत. अचानक त्यांच्यावर काळनेर झडप घालावी आणि त्यांचं निधन व्हावं. बघायला गेलं ना तर महाराज मरण हे असंच आहे. ज्याप्रमाणे जन्माला आलो त्यावेळी आई वडिलांनी जन्माला घातलं, आई वडील जन्म देतात. जर बघायला गेलं ना तर पालन करण्याची जबाबदारी ही आईची आहे आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ही बापाची आहे. घरामध्ये रुचकर जेवण जर बनवलं, घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असू द्या, घरामध्ये रुचकर जेवण बनवू द्या, लगेच महाराज मुलं म्हणतात, वा आई काय जेवण बनवलं, काय तुझ्या हाताला चव आहे, घरामध्ये जेवण बनतंय आमच्या आईमुळं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अरे घरामध्ये जेवण बनवणारी जरी आई असली ना तरी ते रुचकर जेवण ज्याच्यामुळं घरी येतंय ना, ते पीठ महाराज ज्याच्या कष्टाच्या घामामुळं भिजलंय, तो कष्टकरी बाप कधी कोणाला दिसला नाही. आज जर बघायला गेलं ना तर पालन करणारी आई आम्हाला खाऊ घालते, आम्हाला आंघोळ घालते, आम्हाला सजवते, धजवते, झोपवते, पालन करते. तिचं एकच तत्व आहे, पालन करणं. कारण बापाला ते जमत नाही, बापाच्या त्या तत्वात बसत नाही. थोडा उशीर जरी तुम्ही 5-10 मिनिटाकरता जरी लहान मूल बापाकडे दिलं ना, महिला मंडळ, ते किती वेळ बापाकडे राहतं? राहतं का जास्त वेळ? कारण पालन करणं त्याला जमत नाही. थोड्या वेळासाठी जरी घेतलं ना, 5 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं सांभाळेल बाप मुलाला आणि 10 मिनिटांना म्हणेल, हे बाबा तुझं तू घे, हे ह्याला मी सांभाळू शकत. हे शांत बसत नाही, जागेवर राहत नाही, नको तिकडे पळतय. कारण बापाच्या ते तत्व नाही पालन करण्याचं. पालन करण्याचं तत्व आईमध्ये आहे, पण संरक्षण, एखाद्या घरामध्ये काही वाईट घडू द्यात, कुणाचं संकट असू द्या, बाप लगेच पुढे येतो, तू घाबरू नको,
कुणाला यायचंय त्याला येऊ देत, मी आहे. कारण तत्व कशाचं आहे? संरक्षणाचं. म्हणून आयुष्यभर घरामध्ये प्रेम करायला, माया करायला आई पाहिजे. पण महाराज, ज्याप्रमाणे शरीराला आधार कणाचा आहे, शरीराचा जर कणा झिजला, मणका झिजला तर शरीर जागेवरती पडतं. तसं घराचा कणा, घराचा मणका म्हणजे बाप आहे. आणि तो बापच उरला नाही तर घर मात्र कोसळतं, घर घर राहत नाही. कारण घराचा मणका, घराचा कणा म्हणजे काय? बाप आहे. म्हणून आज जरी दादांना लग्न झालं नसलं, मुलं झाली नसली, तरी त्या चुलत्यांमध्ये, आपल्या मुलांमध्ये, चुलत्यामध्ये महाराज मुलांनी पाहिलं बापाला. आणि दादांनी सुद्धा आपल्या भावांच्या मुलांना कधी आपली मुलं नाहीत असं समजलं, आपलंच मानलं. म्हणून आज ती मुलं असतील, घरची सगळी मंडळी असतील, आई असतील, सगळी मंडळी आज सगळ्यांना दादा आठवतील. जीवनामध्ये शेवटच्या क्षणी प्रत्येकाला असं वाटतं माझा शेवटचा क्षण चांगला असावा, माझा शेवटचा दिवस गोड असावा. जर बघायला गेलं ना तर महाराज, मी मगाशी पण सांगितलं की आपल्या डोळ्यात एकत आपला जर मुलगा मरण पावत असेल ना तर त्याच्यासारखी यातना दुसरी कोणती नाही. मला महाभारतातला एक दृष्टांत आठवतोय की ज्यावेळी महाभारताचं मोठं घनघोर युद्ध झालं आणि युद्ध झाल्याबरोबर अश्वत्थामाने काहीतरी सांगितलं आणि 5 पांडवांची जी मुलं होती ना, ती मुलं रात्रीची झोपलेली असताना त्या मुलांची रात्रीच्या रात्री मुंडकं उडवण्यात आली. बघा, मुलं अशी धारातीर्थी पडलेत, त्यांची महाराज धडापासून मुंडकी वेगळी झाली आहेत. द्रौपदी पळत पळत आली, रक्ताच्या थरुळ्यात आपल्या मुलांना पाहिलं आणि द्रौपदीनं हंबरडा फोडला. महाराज, आईचं काळीज आहे ना, मोठमोठ्यानं रडू लागली. भगवंता, कृष्णाला हाक मारली, अरे हे युद्ध झालं ना, हे युद्ध कशा करता होतं? राज्य मिळावं याच्या करता युद्ध झालं, धर्माचा विजय व्हावा, सत्याचा विजय व्हावा याच्या करता युद्ध झालं. पण उद्या राजगादी बसण्याकरता घरचं महाराज कुळ उरलं नाही, घरची मुलं राहिली नाही. आता काय करू मी त्या संपत्तीला, काय करू मी त्या धन दौलतीला, काय करू मी त्या राज्याला? अरे राज्य बघण्याकरता माझी मुलं उरली नाहीत देवा. अरे तू जर आमच्या सत्याच्या सोबतीला असेल, तू जर करता धरताय तर आमची मुलं मेलीच कशी? असं म्हटल्याबरोबर कृष्णानं द्रौपदीला कसं तरी सावरलं. कृष्ण द्रौपदीच्या पाठीवरती थाप मारतोय आणि सांगतोय, द्रौपदी अगं तुझी मुलं गेली ना, सांग मी त्यांना परत जिवंत करू का? बघा, नीट ऐका बरं का वाक्य. भगवान श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणतायत, द्रौपदी मुलं गेलेत ना, मी परत त्यांना आहे असं करू का, जिवंत करू का त्यांना? त्यावेळी द्रौपदीने आपले डोळे पुसले आणि द्रौपदी सांगतीये, भगवंता अरे जिवंत करणं जर तुझ्या हातात होतं तर त्यांचा मृत्यू का तुला रोखता आला नाही? नीट ऐका बरं का. आता तू जिवंत करू का म्हणतोय, मग त्यांचा मृत्यू का रोखता आला नाही? तू मृत्यू सुद्धा रोखला असताना पण त्यांचा मृत्यू झालाय, याच्या मागे पण तुझं काहीतरी रहस्य आहे. मग त्यावेळेस श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणतायत, अगं एका साइडनं मुलं गेली म्हणून हंबरडा फोडणारी सुद्धा तूच, आणि एका साइडनं मुलांना जिवंत करू का म्हटलं तर जिवंत करू नका, ते चांगल्यासाठीच गेली असतील असं म्हणणारी सुद्धा तूच. मग नक्की द्रौपदी खरी कोणती? नीट ऐका बरं का. त्यावेळेस द्रौपदीनं एवढं सुंदर असं उत्तर दिलं, देवा अरे माझी मुलं गेल्या गेल्या रडणारी
ती एक त्या मुलांची आई होती, पण आता मुलांना जिवंत करू नको, त्याच्या मागे काहीतरी चांगलंय ही बोलणारी मी तुझी भक्त आहे. आणि भक्तानं नेहमी भगवंताच्या निर्णयावरती खुश राहावं. ती विचार करणारी आई होती, पण तुझी भक्त विचार करते की देवा माझ्या मुलांना जर मरण पावली येत ना तर त्याच्या मागे सुद्धा काहीतरी सत्य आहे, त्याच्या मागे सुद्धा काहीतरी चांगलं आहे. म्हणून आईचं काळीज, आईची माया, आईचं प्रेम हे दिसतं, कारण आई व्यक्त करते. जर बघायला गेलं ना तर आजकाल एकेरी उल्लेख केला जातो. जर बघायला गेलं तर आईचं प्रेम, आईची माया, आईवरती कविता, आईवरती गोष्टी, आईवरती कादंबऱ्या, आईवरती कथा, आईवरती कीर्तन. का बाप कशासाठीच उरला नाही? बापाची माया दिसत नाही. जर साधू संतांनी सुद्धा अभंग लिहिताना कधी एकेरी उल्लेख केला नाही. साधू संत मायबाप किती श्रेष्ठ आहेत बघा. साधू संत उपमा देताना सुद्धा कुणाची देतायत? माय बापाची. तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत. जर बघायला गेलं तर उपमा कशाची दिली आहे? तुम्ही संत फक्त माय म्हटले का? फक्त माय म्हटले का? अय बचत गट समजतंय ना का डोक्यावरून केलं? साधू संतांनी उपमा देताना जर दिली आहे तर फक्त इथं माय म्हटलंय का? तिथं काय म्हटलंय? तुम्ही संत माय बाप. माय बापाला म्हटलंय महाराज की संत कसे आहेत की ज्याप्रमाणे माय बापाचं जर आपल्या मुलांवरती एवढा जीव असतो, आपल्या मुलांवरती एवढं प्रेम असतं, माय बापासारखं प्रेम जगात दुसरं कोणी करू शकत नाही. पण हे दाखवण्याकरता जीवनामध्ये गुरु येणं गरजेचं आहे. कारण जीवनामध्ये संतांची कृपा, संत कृपा झाली, इमारत फळ आली. जीवनामध्ये संत कृपा एवढी गरजेची आहे. किती संतांची कृपा आहे काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझं निरंतर जागविते, माझं निरंतर जागविते, माझं निरंतर जागविते, माझं निरंतर जागविते. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. माझं निरंतर जागविती, माझं निरंतर जागविती. काय द्यावे दासी व्हावे उतराय, काय द्यावे दासी व्हावे उतराय. माझं निरंतर जागविती, माझं निरंतर जागविती, माझं निरंतर जागविती, माझं निरंतर जागविती. काय द्यावे दासी व्हावे उतराय, काय द्यावे दासी व्हावे उतराय, व्हावे उतराय, व्हावे उतराय. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. जीवनामध्ये हे सगळं कळायला उपकार मात्र, कृपा मात्र कोणाची लागते?
संतांची आहे. आणि संतांचे एवढे उपकार आहेत की संतांनी आपल्याला हा परमार्थ रूपी मार्ग दाखवलाय. कारण हे एवढं सोपं नाही. जीवनामध्ये संत कळणं आणि जीवनामध्ये श्रीगुरु मिळणं आणि श्रीगुरु कळणं हे सुद्धा फार अवघड आहे बरं का. काही जणांच्या जीवनामध्ये सगळं काही आहे पण फलप्राप्ती झाली नाही. कारण गुरु कृपा झाली नाही. गुरुची कृपा झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट ही फलप्राप्तीला जाऊ शकत नाही. जर बघायला गेलं ना तर मला सांगा, कर्ण किती हुशार आहे हो महाराज. कर्णासारखं दातृत्व नाही, कर्णासारखा शूर नाही, कर्णासारखा बुद्धिमान नाही. कर्ण एवढा हुशार आहे. आणि कर्णाच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर महाराज एवढं दातृत्व एकदा झालं काय. कर्ण कोणी जर मागायला आलं त्याला तर कधीच त्याला मोकळ्या हाताने पाठवत नव्हता. आणि एक दिवशी निघाला दुर्योधनाची बायको भानुमती. दुर्योधनानं सांगितलं, कर्णा मला काय जायला जमणार नाही, तू काय कर, भानुमतीला तेवढं माहेरवरून घेऊन ये. कर्ण जाताना नीट गेला पण येताना वाटेमध्ये ब्राह्मण काका भेटले आणि ब्राह्मण काकांनी सांगितलं, कर्ण महाराज माझ्या मुलीचं लग्न आहे, मुलाची मुंज करायची आहे, पैशाची गरज होती, पैसे मिळतील का. आता कर्णाचा तर नियम होता मागाय आलेला त्याला तर कधी रिकाम्या हाताने पाठवायचं नाही. मागायला आलाय आपल्याकडे तर देण्याकरता काही नाही कारण सोबत काही घेऊन आलो नाही. आता बघा त्यानं भानुमतीकडे पाहिलं. महिला मंडळ इकडे लक्ष द्या. भानुमती कोण आहे? हाय का जागेवर का गेला? कुणाची बायको? कर्णाची, दुर्योधनाची. जागेवरती या. कोणाची बायको आहे भानुमती? दुर्योधनाची. आणि दुर्योधनाच्या बायकोचं नाव आहे भानुमती. कर्णानं भानुमतीकडे पाहिलं तर गळ्यामध्ये सगळे हार होते, बोरमाळ, चप्पलहार, बुटहार, सगळं हार गळ्यात, सगळं हार गळ्यात होतं. कर्णानं पाहिलं. कर्णानं क्षणाचाही विचार न करता तिच्या गळ्यातलं होतं तेवढं सगळं सोनं काढलं आणि कोणाला दिलं? ब्राह्मण काकांना. ब्राह्मण काकांनी निघून गेले. तिला असला राग आला, एवढा राग आला घरी गेली, पाय आपटत आपटतच गेली. दुर्योधन म्हणला, काय झालं काय झालं, झालंय काहीतरी सांग, दुखतेस का, रडती का, झालं काय? म्हणली तुमचा तो मित्र कर्ण. दुर्योधन म्हणला, कर्णानं काय केलं? तलवारच बाहेर काढली, ठेवतच नाही त्याला. भानुमती म्हणली, एका ब्राह्मणानं दागिनं मागितलं तर माझ्या अंगावलं सगळं काढून दिलं. दुर्योधनानं होती तशी तलवारात ठेवली. दुर्योधन म्हणाला, पेड वाट. भानुमती म्हणली, डोक्यात काय फरक झाला काय? इथं दागिनं नेल्यात सोनं वाटन पेड वाट काय? दुर्योधन म्हणाला, अगं बरं झालं त्या ब्राह्मणानं दागिनच मागितलं कर्णाकडं. जर त्या ब्राह्मणानं कर्णाकडं जर म्हटलं असता ना, माझ्या मुलाचं लग्न नाही झालं, लग्न जमत नाही, त्याला पोरगी पाहिजे, तर तुलाच दिली असती. म्हणजे एवढा मोठा कर्ण दानशूर आहे. मग एवढा मोठा दातृत्व, एवढा मोठा शूर, एवढा बुद्धिवान, मग त्याला सुद्धा परशुरामांचा श्राप होता. काय की आयते वेळी तुला तुझं कला आठवणार नाही. सगळं काही होतं, ज्ञान आहे, यश आहे, बुद्धी आहे, सगळं काही आहे, पण श्री गुरुची कृपा झाली नाही, गुरुचा श्राप लागला, म्हणून आयत्या वेळी सुद्धा त्याला मरण पावावं लागलं, कारण श्री गुरुची कृपा झाली नाही. म्हणून जीवनामध्ये काही माणसं अशी पण असतात बघा, केवढी मोठी बुद्धिमान आहेत, एवढं ज्ञान आहे त्यांच्याकडं, सर्वश्रेष्ठ आहेत, पण अशी माणसं
वकील असू द्यात, डॉक्टर असू द्यात, शिक्षक असू द्या, काही वकील एवढे हुशार आहेत पण त्यांच्याकडे कोणती केसच येत नाही. काही डॉक्टर एवढे तत्वज्ञ आहेत पण त्यांच्याकडे पेशंटच नाही, कारण गुणच नाही ना, कृपा नाही. काही बघायला गेलं तर काही माणसं अशी आहेत की लात मारल तिथं पाणी काढणार. काही डॉक्टर अशी आहेत की महाराज त्यांनी नुसता हात जरी लावला ना तर पेशंट काय होतंय, हाय ना, अनुभव आहे का? आहेत. भले मोठा दवाखाना करा तुम्ही, मुंबई पुण्याला जावा, मोठमोठ्या दवाखान्यात जावा, पण त्या डॉक्टरचा फरक पडत नाही. पण एखाद्या डॉक्टरची 10x10 खोली असू द्यात, तिथं ते हॉस्पिटल चालवतंय. पण महाराज आमच्या फलटणला पण आहे डॉक्टर बहिरट म्हणून आहेत, आमचे डॉक्टर आहेत. तुम्ही जर बघितलं ना महाराज, ते व्यक्तिमत्व असं आहे की हात लावला की महाराज जाताना एखादं वाकून जाऊ द्यात, पण बाहेर येताना सरळच होऊन येणार, कारण त्यांच्या हातात एवढी ताकद आहे, गुणच आहे. म्हणजे मी सांगते उदाहरण काय की जगामध्ये पण काही माणसं अशी असतात की हात लावलं त्यांच्या नुसत्या बोलण्यानं माणसाला गुण पडतो. काही डॉक्टर असे आहेत, लंडनला एक डॉक्टर होता बरं का, लंडनला एक डॉक्टर होता आणि एवढा मोठा डॉक्टर आहे, त्याच्याकडे अनेक मोठमोठी पेशंट यायची, एवढं मोठं हॉस्पिटल, नीट ऐका बरं का. त्याच्या हाताखाली 4-5 डॉक्टर होते, हाताखाली भले मोठे डॉक्टर. पण त्या लंडनच्या डॉक्टरचा एक गुण होता की त्याच्या हाताखाली कंपाऊंडर असायचा, आता राहिले नाहीत, पण पहिलं कंपाऊंडर हाताखाली असायचा. तर कोणतं पण पेशंट येऊ द्या, एखाद्या पेशंटला भला मोठा आजार असू द्या, डॉक्टर फक्त कंपाऊंडरला सांगणार त्याला एडीटी द्या. काय द्या? एडीटी द्या. कोणताही पेशंट असू द्या, डॉक्टर सांगायचं कंपाऊंडरला असं करा, त्याला 2 दिवसाचं एडीटी द्या. 2 दिवसानंतर ते पेशंट महाराज ठणठणीतच व्हायचं. जी शेजारची भली मोठी 4-5 डॉक्टर होती ना ह्याच्या हाताखाली, त्यांना प्रश्न पडला, एवढा मोठा आम्ही डॉक्टर आहे, मोठमोठ्या आम्ही रिसिट वाचतोय, मोठमोठ्या औषधांचं आम्हाला नॉलेज आहे, इंजेक्शनांचं आम्हाला नॉलेज आहे, पण हे डॉक्टर कंपाऊंडरला असं काय सांगतो, एडीटी म्हणजे नक्की काय? आणि डॉक्टरांना विचारायला जावं तर डॉक्टर आपल्यावरच ओरडल, एवढा मोठा आहे तुम्ही, लिहून घेता तुम्हाला कळत नाही, करता काय? डॉक्टर जर आपल्यावरच खिसाकलं तर करायचं काय? पण तो लंडनचा डॉक्टर एवढा हुशार होता, त्याने कंपाऊंड, आणि ही गोष्ट फक्त ते दोघातच होती बरं का, एडीटी द्या. एडीटीचा अर्थ कुणाला माहित नव्हता. 4-5 हे मोठे डॉक्टर आहेत, ह्यांना पण माहिती नाही एडीटी म्हणजे काय. मग न राहून ह्या 4-5 डॉक्टरांनी असं ठरवलंच की आज या मोठ्या डॉक्टरांना विचारायचंच की डॉक्टर साहेब, एडीटी म्हणजे नक्की कोणतं औषध आहे, आणि ते औषध खाल्ल्यानं 2 दिवसातच पेशंट बरा होतोय, चालायलाच लागतोय. झोपून असलेला पेशंट, आजारातला आजारी पेशंट एडीटी दिलं की लगेच बरा होतोय, असं काय ते औषध आहे? तर डॉक्टर ह्यांच्यावर ओरडलाच, ग बसा, तुम्हाला कळत नाही, एवढं मोठं शिक्षण झालं तुमचं, तुम्हाला एडीटी कळत नाही? ह्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब नाही कळत आम्हाला, सांगा आता तरी. डॉक्टर म्हणले, एडीटी म्हणजे एनी डॅम थिंग. एनी डॅम थिंग म्हणजे असं कोणतंही औषध द्या की जेणेकरून शरीराला कोणती इजा होणार, एनी डॅम थिंग. एडीटी म्हणजे एनी डॅम थिंग. आपल्याला डीडीटी माहित आहे, पण एडीटी म्हणजे काय? तर हा डॉक्टर फक्त कंपाऊंडरला सांगायचा की एडीटी द्या म्हणजे एनी डॅम थिंग, म्हणजे असं काहीतरी त्याला गोष्ट द्या की जेणेकरून त्याला शरीराला इजा होणार नाही, पण पेशंट मात्र काय होईल? मग कंपाऊंडर पण काय करायचं, पाणी घ्यायचं आणि पाण्यात महाराज शरीराला इजा न पोचणारा लाल कलर टाकायचं आणि ते पेशंटला पिऊ घालायचं. नीट आहे का बरं का? डॉक्टर म्हणायचे, अरे इथे आलेली पेशंट त्यांना कोणता आजार नसतो. ते सगळ्यांना माहिती ना, घरात एखादा असा व्यक्ती असतो, तो कसा असतो? मनोरुग्ण असतो. आमच्या घरात पण आहेत बरं का मनोरुग्ण. ती पहिला असायचं बघा,
एखाद्याला थोडा थंडी ताप आला की त्या घरातली विसराय आली ना, आई विसरायला यावं, आईनं विसरायला यावं, बाळा तुला बरं वाटतंय का? मग बाळ अजूनच मारात थरथर कापायला लागतं. बाबांनी यावं जवळ, डोक्यावरून हात फिरवावा, तुला हे आणू का, ते आणू का, हे खाऊ घालू का, असं म्हटल्यावर महाराज बाळ अजूनच नाटकं करतं. याला काय म्हणायचं? मग 2 दिवसात बरं होणार बाळ 10 दिवस बरंच होत नाही. कारण आई वडील त्या काळात जास्त काळजी घेतात ना. याला काय म्हणायचं? अय बचत गट, मनोरुग्ण, ती लवकर बरी होत. मग लंडनचे डॉक्टर म्हणाले आम्ही देताना असलं कोणतं स्पेशल औषध देत नाही, मी फक्त कंपाऊंडरला सांगतो की एडीटी द्या, म्हणजे कोणतंही असं औषध द्या, कोणतंही असं मिश्रण द्या की जेणेकरून त्या माणसाच्या शरीराला इजा होणार नाही, पण ते मात्र बरं होईल. आणि त्याला पण वाटतं हे औषध मला लंडनच्या मोठ्या डॉक्टरांनी दिलंय, म्हणजे मी नक्कीच बरा होणार आहे. ते औषध पेतन 2 दिवसात ठणठणीत होतं. म्हणजे अशी काही माणसं आहेत की हात लावला की काय होतोय, फरक पडतोय. म्हणजे तुमचं आमचं पण तसंच आहे. आपण झालोय की कितीही उपचार करा आम्हाला बरं वाटत नाही, कितीही काय करा आमच्यावर संतांची कृपा होत नाही. पण काही माणसं अशी असतात की त्यांचा हात लागू द्या, त्यांना महाराज फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. ते भगवंताचा प्रसाद आहे, त्यांना भगवंताचा प्रसाद मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये श्री गुरुची कृपा असणं गरजेचं आहे. अरे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली असेल. काही जण म्हणतात की ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला आणि ज्ञानेश्वरांचे जर निवृत्तीनाथ गुरु असतील तर निवृत्तीनाथांनी काय लिहिलं? बरोबर आहे ना? अरे ज्यांना ज्यांना वाटतं ना की ज्ञानोबाराय निवृत्तीनाथाचे शिष्य आहे, ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी लिहितात, निवृत्तीनाथांनी काय लिहिलं नाही, पण बघायला गेलं ना तर जिवंत जिती जागती ज्ञानेश्वरी तयार केली ज्ञानोबारायांच्या रूपात, हेच निवृत्तीनाथाचे उपकार आहे. हे केलं निवृत्तीनाथानं. आणि म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना घडवलं आणि म्हणूनच ज्ञानोबारायांच्या मुखातून अभंग बाहेर पडला. श्री गुरु सारिखा आस्था पाठीरा का, इतरांचा लेखा कोण करी. ही श्री गुरुची कृपा आहे. म्हणून जीवनामध्ये गुरु आणि आई वडील, म्हणून गुरुला उपमा दिली आई वडिलांची. कारण आई वडील करतात काय, आई काय करते, घरादारासाठी बाप काय करतो हे जाणून घ्यायचं असेल तर अभंगाचं पहिलं चरण. बाप करी जोडी लेकोराचे बोडी, बाप करी जोडी लेकोराचे बोडी, बाप करी जोडेले कोराची ओढे, बाप करी जोडेले कोराची ओढे, बाप करी जोडी लेकोराचे बोडी, बाप करी जोडी लेकोराचे बोडी, बाप करी जोडेले कोराची ओढे, बाप करी जोडेले कोराची ओढे. आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाढवणे, आपुली कुरवंडी वाढवणे, आपुली करवंडी वाळवोनी, आपुली करवंडी वाळवोनी, आपुली कुरवंडी वाढवणे, आपुली कुरवंडी वाढवणे. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मेरा सीताधनी, एकाएकी केला मेरा सीताधनी, एकाएकी केला मेरा सीताधनी, एकाएकी केला मेरा सीताधनी. बाप करी जोडी लेकोराचे बोडी, आपुली करवंडी
बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकुराचे ओडी, आपुली कुरवंडी वागवोनी. बाप महाराज आयुष्यभर कष्ट करत आला, राब राब राबत आला, रक्ताचं पाणी केलं त्यानं. कशा करता? माझ्या मुलाचं जीवन सुखकर असावं, माझ्या मुलाचं आयुष्य समाधानाचं असावं, माझ्या मुलानं चांगल्या शाळेत शिकावं. अरे स्वतःला साध्या मराठी शाळेत जाता आलं नाही महाराज, गरीब परिस्थिती होती, पण माझ्या मुलाला इंग्लिश मीडियमला जाता यावं, माझ्या मुलांना चांगल्या मुलात राहता यावं, माझ्या मुलाला सुखकर आयुष्य मिळावं, याच्या करता आयुष्यभर बाप झटत असतो. अरे कधी कधी 10-10, 20-20 किलोमीटर अंतरावरती जातो बाप कष्ट करायला. कधीतरी महाराज जाणीव ठेवा आपल्या आई बापाची. तो बाप आहे ना, क्विंटल क्विंटलची ठिकी आपल्या पाठीवरती उचलतो, 50 क्विंटलचा ट्रक खाली करतो बाप, आणि घरी येतो का उद्याच माझ्या मुलाचं आयुष्य सुखकर बनवायचंय, माझा मुलगा, माझ्या मुलाचं आयुष्य, माझ्या मुलाचं जीवन, याच्या करता रात्रंदिवस झटतो ना, तो बाप असतो. आईची माया व्यक्त होते, आई व्यक्त होते, आई प्रेम करून दाखवते, आई मायेने जवळ घेते, आई डोक्यावरून हात फिरवते, आई धडा जवळ घेते. म्हणून आईचं प्रेम सगळ्यांना दिसलं, पण बापानं कधी व्यक्त केलं नाही, दाखवलं नाही. जर बघायला गेलं ना तर महाराज मी कायम कीर्तनामध्ये सांगत असते की ज्याप्रमाणे ज्यावेळी कंस श्रीकृष्णाला मारण्या करता येणार हे देवकीला समजलं की देवकीने हंबरडा फोडला, माझ्या बाळाला वाचवा, अहो तो कंस मारेल हो, असं धाय मोकळून रडणारी देवकी सगळ्यांना दिसली, तिची यातना सगळ्यांना दिसली. पण महाराज श्रीकृष्णाला वाचवण्याकरता त्या वासुदेवानं श्रीकृष्णाला टोपलीमध्ये घ्यावं आणि पूर आला यमुनेला, आणि त्या पुरातून चालत निघावं. पाणी गळ्यापर्यंत आलं, पाणी हनवटीपर्यंत आलं, पाणी नाका तोंडात जाऊ लागलं, तरी सुद्धा श्रीकृष्णाला वाचवण्याकरता ज्यानं आपल्या संकटाचा पण विचार केला नाही ना, तो वासुदेव कधीच कोणाला दिसला नाही. अरे ज्यावेळी राम प्रभू वनवासाला गेले ना, राम प्रभू वनवासाला गेल्यानंतर प्रयागराज तिथं प्राणत्याग केलाय विठ्ठल पंतांना. ते कधी आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला? अरे मुलाबाळांच्या सुखा करता विठ्ठल पंतांनी आपला प्राण त्याग केला. कधीतरी आपल्या बापाला जरी म्हटलं ना पाणी घेऊन या पाणी, आणि बाबांना म्हणा बाबा ही पाणी आहे आणि या पाण्यामध्ये मी माझ्या हातानं विष टाकतोय आणि विषाचा तांब्या तुम्ही प्या, आणि तुम्ही जर विषाचा तांब्या पिला, विष जर ग्रहण केलं आणि तुम्ही जर विष पिऊन गेला तर उद्याच आमचं आयुष्य सुखकर बनेल, असं म्हटल्यावर क्षणाचा विचार न करता जो पोटामध्ये विष गिळून टाकतो ना तो बाप आहे, त्याला बाप म्हणायचं. जीवन जगत असताना सुद्धा असे अनेक विष त्याच्या वाटेला येतात, अनेक बोलणारी माणसं आढळतात, अनेक माणसं संसारात विष घालवतात, पण तरी सुद्धा त्या विषाचा घोट महाराज गप गुमानं गिळतो ना तो बाप असतो. बापाची किंमत मुलांना नाही कळत, आणि मुलाला तर नाहीच कळत. बघा ठराविक मुलांचं सांगते मी बरं का, कारण जास्त करून मुलाचा जीव असतो आईवर आणि मुलीचा जीव असतो बापावर. काही माणसांचं विशेष वाटतं मला, मुलगी जर घरी जन्माला आली ना, एखाद्याच्या पोटी मुलगा जन्माला येऊ द्यात, गावभर पेढे वाटत फिरतात, मुलगा झाला, वंशाचा दिवा झाला आम्हाला. पण एखाद्याला मुलगी व्हावी आणि कोणीतरी विचारावं काय झालं, झालं काहीतरी,
झाली बाई एकदाची मोकळी. म्हणजे मुलगा झाल्याचा आनंद आम्ही मानतो, पण मुलगी झाल्याचं दुःख मात्र आम्हाला होतं. अरे प्रत्येक मुलीच्या नशिबी बाप असतो, पण प्रत्येक बापाच्या नशिबी मुलगी असेलच हे सांगू शकत नाही. कशाची चिंता आहे तुम्हाला मुलगी झाल्यानंतर? कशाची काळजी वाटते? हुंड्याची. पण एक सांगू का, मुलाच्या लग्नाची तुम्हाला काळजी वाटते, मुलीच्या लग्नाची तुम्हाला जर चिंता वाटते, हुंड्याचं टेन्शन येतं, तर एक सांगते महाराज, 6 वर्षाची असल्यापासूनच ती चिमुकली घरातली सगळी छोटी छोटी कामं करायला सुरुवात करते. तुमच्या घरात राब राब राबते, भांडी घासावी, धुणं धुवावं, पडल ती कामं करावीत, हंतरुणाच्या घड्या घालाव्यात, कपडे धुवावीत, कपड्याच्या घड्या घालाव्यात, चपाती करावी, भाजी करावी, रात्रंदिवस तिच्या हाताला हात नसतो. ज्याला वाटतंय ना की मुलगी झाल्यानंतर हुंडा द्यावा लागतो, महाराज तुमची मुलगी लग्न होईपर्यंत तुमचा हुंडा त्या घरातच फेडून टाकते काम करून. कशाचा तुम्ही हुंडा देताय? तुम्हाला वाटतंय की मुलगी जन्माला आली म्हणजे 3-3 मुलीचे लग्न आहेत. पण एक सांगू का, खरा श्रीमंत तो नाही ज्याला एक मुलगी आहे. खरा श्रीमंत तो नाही ज्याला 2 मुली आहेत. अरे श्रीमंत तर त्याला म्हणायचं ज्याला 3-3 मुली असून सुद्धा 3-3 मुलीची लग्न थाटात केली आणि कन्यादानाचं भाग्य त्याला 3-4 वेळा लाभलं. हा श्रीमंतीचा महाराज लक्षण आहे. कारण मुलीच्या लग्नामध्ये बाप एका साईडला उभा राहिलेला असतो, मान खाली घातली आहे. त्या दिवशी त्याला वाटतं आता सगळं संपून गेलं, माझी लेक मला सोडून जाणार. जर बघायला गेलं ना तर लेक का असावी घरात? कारण मुलीचं प्रेम काय असतं ना हे कळावं जगाला, म्हणून घरात एकतरी लेक असावी. कारण घरी लेकीच्या असल्यानं घराला घर पण आहे. हे आमच्या सुद्धा मुली आहेत ना संस्थेतल्या, ज्यावेळी आमच्या आश्रमामध्ये ही सगळी मुली 50-60 मुली आहेत, ह्यांच्या आमच्या घरामध्ये असण्यानं, ह्या मुलींच्या असण्यानं आमचं घर घर वाटतं. ज्यावेळी मुली निघून जातात ना सुट्टीला, काही मुली सुट्टीला जातात, अनाथ आहेत, काही असतात इथं, त्यावेळी आमच्या घरातलं घर, आमच्या घराला घर पण वाटत नाही. मग विचार करा, या मुलींना आम्ही जन्म सुद्धा दिला नाही, या मुलींना आम्ही रक्ताचं नातं नाही, तरी सुद्धा एवढा जीव त्यांच्यावरती आहे. यांच्या घरात असण्यानं आमच्या घराला घर पण वाटतं. मग विचार करा, आपल्या स्वतःच्या पोटची लेक जर घरी असेल तर त्या घराला काय शोभा येत असेल. आपल्या पोटची लेक घरी असेल ना, त्यावेळी घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. अरे लेक घरी असते ना, घर गजबजल्यासारखं असतं. ज्यावेळी लेकीच्या घरातनं हसण्याचा आवाज येतो ना, त्यावेळी महाराज ते घर घर राहत नाही, त्या घराचं गोकुळच बनतं. कारण घराचं गोकुळ करणारी ती लेक घरामध्ये असणं गरजेचं आहे बरं का. कारण बाप घरी कामावरून थकून आला ना तर पोरग पळत पळत येतं आणि बापाला विचारतं, बाबा मला खायला आणलं का, माझी चॉकलेट कुठे आहे? पण बाप घरी आल्यानंतर लेक पळत धावत येते. चिमुकली 6-7 वर्षाची लेक आहे, हातामध्ये तांब्यात पाणी घेतलंय, पाण्याचा तांब्या घेऊन हातात येते आणि बापाच्या हातामध्ये ठेवते, बाबा आधी पाणी प्या, तुम्ही थकला असेल. बाप घरी आल्यानंतर पोरग म्हणतं, बाबा आज तुम्ही किती कमवलं, आज तुमचा पगार झाला का, आज तुम्ही काय काय आणलं आमच्यासाठी. पण एकमेव व्यक्ती घरामध्ये असते, ती बाबांना आल्या आल्या विचारते, बाबा जाताना तुम्हाला डबा भरून दिला होता, तो डबा मात्र तुम्ही खाल्ला का? ती लेक असते. पोरग आल्या आल्या म्हणतं, बाबांना तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय, आमच्यासाठी ठेवलं तरी काय. पण एकमेव व्यक्ती घरामध्ये असते, ती मुलगी म्हणते,
की आम्हाला आमच्या बापानं काही कमीच पडू दिलं नाही काय ती लेक असते. म्हणून एकतरी घरामध्ये लेक असावी, बापाच्या नशिबी एकतरी लेक असावी. लेकीचे प्रेम, लेकीची माया. बाप तोपर्यंत महाराज लेकीच्या घरी येतो. मला कधी कधी वाटतं की जगामध्ये जर मुलींना आज जर बघायला गेली ना, अशी जर रीत असती, अशी जर परंपरा असती ना, की आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी ही लेकीची, तर कोणत्याच आई वडिलांना कधीच आश्रमात जाण्याची गरज लागली नसती. वाक्य नीट ऐका बरं का. अशी जर रीत असती, अशी जर परंपरा असती की लग्न झाल्यानंतर मुलींनाच मायबापाला सांभाळायचं, तर जगातल्या कोणत्याच मायबापाला वृद्ध आश्रमात जाण्याची गरज लागली नसती. पण ऐका, मुलांनी जर आपल्या मायबापांना चांगलं सांभाळलं असतं तर आयुष्यात वृद्ध आश्रम बांधण्याचीच गरज लागली नसती. कधी वृद्ध आश्रम झालीच नसते. अरे लहानपणी आम्हाला आईने उदरात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, बाबांनी आमच्या अंगा खांद्यावर आम्हाला खेळवलं, बैलासारखा राब राब राबला आमचा बाप, अंगा खांद्यावर खेळवलं त्या पोराला. आणि तेच पोरग मोठं झाल्यानंतर म्हणतंय की आमचा बाप आम्हाला त्रास देतो, रात्रीचा झोपू देत नाही, रात्रीचा वरडतो, रडतो, आरडतो, त्याला सारखं उठवावं लागतंय, बसवावं लागतंय, झोपवावं लागतंय, खाऊ घालावं लागतंय. अरे आम्ही लहान होतो, आमच्या माईबापानं पण केलीच ना आमची सेवा. हाताला धरून चालायला शिकवलं, हाताला धरून लिहायला शिकवलं. एवढंच नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, संपत्ती कशी कमवायची, धनदौलत कशी कमवायची ते शिकवतात ना, त्याला मायबाप नाही म्हणायचं. संपत्ती, पैसा, ऐश्वर्य, धनदौलत हे कमवण्याकरता कोणतं शिक्षण घेण्याची गरज नाही. संपत्ती कशी कमवायची, धनदौलत कशी कमवायची हे शिकवतात ना, त्यांना मायबाप नाही म्हणायचं. पण जीवनामध्ये चांगल्या मार्गावर कसं चालायचं हे जगणं जे शिकवतात ना, त्याला खरं मायबाप म्हणायचं. आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगल्या मार्गावरती चालायला शिकवलं, आमच्या मायबापाने आम्हाला संस्कार दिले, आमच्या मायबापानं आम्हाला ज्ञान दिलं, आमच्या मायबापानं धनदौलत, संपत्ती, ऐश्वर्य नसलं ना तरी सुद्धा आम्ही आमच्या कलेवरती जगू शकतो, एवढं मोठं आम्हाला दान दिलं. काय गरज आहे जीवनामध्ये द्यायचं असेल ना मुलांना, तर एक गोष्ट त्यांनी इच्छा केली तर गाडी देऊ नका, त्यांना पाहिजे त्या वस्तू देऊ नका. ब्रँडेड शूज, ब्रँडेड गाड्या, ब्रँडेड कपडे, काय गरज आहे. 5,000चा ड्रेस अंगच झाकतो आणि 200 रुपयाचा शर्ट सुद्धा काय झाकतो, अंगच झाकतो. 300-400 रुपयाची चप्पल सुद्धा पायी घालण्याच्याच कामी येते, तिला आम्ही डोक्यावरती घेत नाही. आणि 7-8 हजाराची चप्पल सुद्धा पायातच घालायला उपयोगी येते, तिला 5-6 हजाराची म्हणून कोणी डोक्यावर घेऊन मिरवत नाही. म्हणून कशा करता पाहिजे, हातात देऊ नका. ब्रँडेड वॉच नकोय, ब्रँडेड कपडे नकोय, हातामध्ये कार नकोय. द्यायचं तर आयुष्यामध्ये त्यांना संस्कार द्या, ती पोरं कधी आयुष्यात वाया जाणार नाहीत याची गॅरंटी मी देते. संस्कार देणं गरजेचं आहे. अरे मला एक गोष्ट आठवते, त्या नगर साइडला एक बाप होता. बापाचं तुम्हाला भावना व्यक्त करते, बापाचं काळीज, बापाची माया. इथं प्रत्येकाचा बाप वेगवेगळा आहे, इथं प्रत्येकाचा बाप मला सांगता येणार नाही, कारण तुमचा बाप वेगळा आहे, माझा बाप वेगळा आहे, महाराजांचा बाप वेगळा आहे. प्रत्येकाचा बाप त्याच्या परीनं वेगळा आहे. पण एक सांगू का, बाप जरी सगळ्यांचा वेगळा असला ना तरी बापाच्या भावना मात्र एक आहे. अरे प्रत्येकाचा बाप गरीब असू द्या, प्रत्येकाचा बाप कष्टकरी असू द्या, पण त्याच्या घरची लेकरं मात्र राजवंशाप्रमाणे राहतात. कारण घराचं
राजघराण्यासारखं संगोपन करतो, पालन पोषण करतो तो बाप आहे. म्हणून नगर साइडला एक बाप होता. बाप आई लहानपणी मुलाची निघून गेली. बिना आईचं पोरग लहानाचं मोठं झालं. आईची माया त्या मुलाला लहानपणी भेटली नाही, पण बापानं आईची आणि माया, आई आणि बापाची माया दोन्ही दिली. पण बापाचा हात आहेत ना, हात, आज आम्हाला सगळं काही जागेवरती आहे, पण त्या बापाचे दोन्ही हात इथून तुटलेले होते महाराज. तुटलेत हात दोन्ही. पण हात जरी तुटले असले ना, तरी त्याचा आत्मविश्वास तुटला नव्हता बरं का. तो खचून बसला नाही की लेकराची आई सोडून गेलीये. बाप मी एकुलता एक आहे. आईचं प्रेम दिलं, आईची माया दिली, कधीच त्या मुलांना काही कमी पडू दिलं नाही. जीवनामध्ये मायबापाचं असणं काय असतं ना, ज्याच्या जीवनामधून मायबाप निघून जातात ना, त्यांना विचारा की आपल्या जीवनामध्ये आपल्या आईबापाचं असणं काय आहे. आपल्या जीवनामध्ये जर आपला बाप निघून गेला ना, तर त्याच्या नसण्यानं आपलं जीवन कसं बनतं विचारा. त्या बापानं स्वतःला सावरलं, स्वतःला आवरलं. हात नव्हते बिचाऱ्याच्या कोपऱ्यापासून, पण अंगामध्ये जिद्द होती, चिकाटी होती. संगोपन केलं एकट्यानं, लहानाचं मोठं केलं, रक्ताचं पाणी केलं आणि मुलाला शिकवून आर्मी मध्ये भरती केलं. आर्मी मध्ये सेवा करत असताना एक दिवशी बापाच्या कानावरती बातमी येते की दादा, तुमचा मुलगा भारत मातेची सेवा करता करता त्याला सद्गती प्राप्त झाली आहे, तो मरण पावलाय. असं म्हटल्यावरती बाप महाराज जमिनीवरती कोसळला, धाय मोकलून रडू लागला. आपलं मूल आपल्याला सोडून गेलंय. हात नव्हता, कोपऱ्यापासून हात नव्हता तरी स्वयंपाक करायचा, धुणं भांडी करायचा, कष्ट करायचा, कारण मला माझ्या मुलाला घडवायचंय. पण ज्याच्या करता तो बाप जगत होता ना, ते मुलंच आता उरलं नाही. बापानं कुणाकडे बघावं, चार चौघांनी यावं, त्यांना सांत्वन द्यावं. पण बाप खंबीरपणे उभा राहिला आणि बाप सांगतोय असं नका. अरे माझा मुलगा मला सोडून गेलाय याचं मला अजिबात दुःख नाही, पण मला स्वाभिमान आहे. माझ्या मुलानं आपल्या भारत माते करता जीव दिला, स्वाभिमान आहे मला. ती भारत माता, जिला माता म्हटलं गेलं, जिला आईचा दर्जा दिला, जर बघायला गेलं ना, तर त्या भारत माते करता आपलं जीवन अर्पण केलं. पण आज आम्ही काय करतोय, आमच्या भारत मातेला फसवतोय. आज आम्ही भारत मातेचा अनादर करतोय. आज महाराज पृथ्वी आणि या भारत मातेवरती एवढं पाप वाढलं, एवढी माणसं निर्दयी झाली. तिला माता का संबोधलंय, का म्हटले तिला माता? कारण आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं सगळं चांगली गोष्ट वाईट गोष्ट आपल्या पोटात घेते ना, तसं ही भारत माता सुद्धा या जीवन सृष्टीवरती अनेक प्रवृत्तीची लोक आहेत, अनेक विचाराची लोक आहेत. कोणी चांगल्या मार्गाने चालणार आहे, कोणी दृष्ट आहेत, कोणी वाईट मार्गाने चाललेले आहेत. पण या सगळ्यांना सुद्धा जी पोटात घेऊन ठेवते ना, ती भारत माता आहे. आम्ही आमच्या मातेला तर जाणण्याचा कधी प्रयत्न केला नाही, पण भारत मातेला तरी जाणण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या देशाविषयी स्वाभिमान असला पाहिजे. आता 15 ऑगस्ट जवळ येतोय. फक्त 15 ऑगस्ट जवळ आला म्हणून भारत माता की जय म्हणणारी अनेक लोक आहेत. फक्त 15 ऑगस्ट जवळ आला की तिरंगा झेंडा आपल्या खिशाला लावून फिरणारी अनेक लोक आहेत. पण त्या भारत मातेबद्दल प्रेम, भारत मातेबद्दल आदर आणि भारत मातेबद्दल जर सन्मान करता आला ना, तर महाराज रोजचा दिवस आपला स्वातंत्र्य दिवस आहे आणि रोजचा दिवस आपला प्रजासत्ताक दिवस आहे. फक्त हा दिवस एक दिवस साजरा करण्यापुरता नाही. हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे लिए, दिल दिया है जान रे,
तेरे दिल दिया है जान मेरे वतन तेरे दिल दिया है जान मेरे वतन तेरे हर कर्म अपना करे वतन तेरे दिल दिया है जान हर कर्म अपना करेंगे ए वतन तेरे दिल दिया है जान रे ए वतन तेरे दिल दिया है जान रे ए वतन तेरे अरे आपल्या भारत मातेबद्दल श्रद्धा असावी आणि भारत माता आपण म्हणतो ना ऐका इकडे आता लक्ष द्या बरं का जाता जाता एक मला गोष्ट सांगा आपण सगळेजण भारत मातेला माता म्हणतो बरोबर आहे आपल्या भारताचं नाव काय आहे भारत महिला मंडळ इकडे लक्ष द्या त्या भारताचं नाव भारत का पडलं सांगल का कोणी बोला सगळ्यांना माहित आहे आपल्या देशाचं नाव काय आहे अयमाईनकर वस्ती सांगता का जाऊ घरी आपल्या देशाचं नाव भारत स्वाभिमानाने आम्ही सांगतो 15 ऑगस्ट 26 जानेवारी आलं की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे पण भारत माझा देश आहे पण भारताचं नाव भारत का पडलं हे आम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला का बोला किती जणांना माहित आहे का पडलं भारताचं नाव भारत दादा हा बरोबर आहे अजून त्याला कारण आहे सांगा भारत नाव का पडलं बाबांचं बरोबर आहे अजून कुणाला माहित आहे भारत नाही इथं भारत भरपूर असतील पण भारत मातेचं नाव का भारत पडलं जर बघायला गेलं तर ज्यावेळी इंद्रानं मेनकेला सांगितलं की जा विश्वामित्राची तपश्चर्या भंग कर त्यावेळी आता मेनका सुंदर आहे अप्सरा आहे मेनकेने विश्वामित्राची तपश्चर्या भंग केली आणि तपश्चर्या भंग केल्याबरोबर त्यांच्यामध्ये संबंध आला पण नंतर तिचं जे कार्य होतं तिला फक्त त्यांची तपश्चर्या भंग करायची होती तिनं ते केलं आणि ती निघून गेली पण विश्वामित्रापासून तिला गर्भ राहिला आणि गर्भ राहिल्याबरोबर तिनं एका जंगलामध्ये एका मुलीला जन्म दिला ती मुलगी प्राणी मात्रांमध्ये वाढली पक्ष्यांमध्ये लहानाची मोठी झाली आणि कर्म नावाच्या ऋषींनी तिला घेतलं आणि तिचा सांभाळ केला आणि नंतर परत त्या मुलीला विश्वामित्राकडे दिलं आता मुलगी असताना कुणाची आहे विश्वामित्राचीच आहे पण त्यांना हे जाणीव नाही कर्म नावाच्या ऋषींनी परत विश्वामित्राकडे मुलगी दिली मुलीचा सांभाळ विश्वामित्रांनी केला पण ज्यावेळी ती जंगलामध्ये लहानाची मोठी झाली पक्ष्यांमध्ये वाढली आणि पक्ष्यांना शकुन म्हणतात बरं का पक्षाला काय म्हणतात शकुन आणि शकुनामध्ये वाढली म्हणून तिचं नाव शकुंतला आणि शकुंतलेच्या पोटी एक पुत्र जन्माला आला आणि तो राजगादीवरती बसला राजा झाला आणि त्याचं नाव ठेवलं भरत नाव काय ठेवलं भरत तो राजा सर्व सृष्टीचा भरत राजा झाला म्हणून त्या भरताच्या नावावरून या सृष्टीचं नाव काय पडलं भारत हे माहित होतं का कोणाला म्हणून आपल्या सृष्टीला भारत माता म्हटलंय शकुंतलेच्या पोटी जन्माला आली म्हणून ती माता आहे भारत माता म्हणून हिचा आदर हिचा सन्मान प्रत्येकाला करता आला
पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 15 ऑगस्ट आलाय ना, तर प्रत्येक शाळेमध्ये, बँकेमध्ये, मोठमोठ्या ठिकाणी, जिथं जिथं ऑफिस आहेत, जिथं जिथं मोठमोठे कारखाने आहेत, अनेक ठिकाणी स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट साजरा केला जातो. तर त्या ठिकाणी मोठमोठ्या आमदारांना, मोठमोठ्या कार्यकर्त्यांना बोलवलं जातं. कशा करता? ध्वजारोहण करण्याकरता. बरोबर आहे. तर मला सांगा, एवढ्या मोठ्या व्यक्तींना तिथं बोलवण्याची काय गरज आहे का? ते फक्त तेवढ्या करताच असतात. ते कधी परत तुम्हाला दिसणार? एवढी मोठी लोक कधी सामान्य माणसांचा विचारपूस करायला आली? कसं आपण जगतोय, काय करतोय, काय विचारपूस करायला आली? पण आयुष्यभर जे आपल्याला सांभाळतायत, कधीतरी महाराज ध्वजारोहण करायचं असेल ना, तर कधीतरी आपल्या थकलेल्या बापाच्या हाताने ध्वजारोहण करा, कधीतरी आपल्या शेतकऱ्याच्या हाताने ध्वजारोहण करा. अरे कधीतरी आर्मीत रिटायर झालेल्या जवानाच्या हाताने ध्वजारोहण करा, कधीतरी एका अनाथ आश्रमामध्ये वाढणाऱ्या लहान मुलाच्या हाताने ध्वजारोहण करा, कधीतरी वृद्ध आश्रमामध्ये जगणाऱ्या त्या म्हाताऱ्या माणसांच्या हातून ध्वजारोहण करा. त्यांचे तुम्हाला आशीर्वाद लागल्याशिवाय राहणार नाही. नको त्यांना बोलवून त्यांच्या हाताने ध्वजारोहण करून काही उपयोग नाही. म्हणून देशाबद्दल स्वाभिमान ठेवा, देशाबद्दल अभिमान ठेवा आणि माई बापाबद्दल श्रद्धा ठेवा, प्रेम ठेवा. माझ्या कीर्तनातून तुम्हाला इतर कोणत्या गोष्टी नाही घेता आल्या, घेऊ नका. पण महाराज कीर्तनामधून एक गोष्ट मात्र घ्या, की ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, ज्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, ज्यांनी आपल्यासाठी हाताचा पाळणा केलाय, आपल्यासाठी डोळ्याचे दीप बनवले आहेत, त्या माईबापाला कधी विसरू नका. आणि ज्यांच्यामुळं आजचा हा सोहळा आहे, आपल्या कैलासवासी वैकुंठवासी दादासो महादेव माईनकर, बघायला गेलं तर त्यांच्या आई असतील चांगुणा महादेव माईनकर, परिवार आहे मोठा त्यांचा, लालासो महादेव माईनकर, हनुमंत महादेव माईनकर ही भावंड आहेत. भूषण लालासो माईनकर, शुभम हनुमंत माईनकर, सिद्धेश तात्यासो माईनकर, नीलम हनुमंत माईनकर आणि त्याचबरोबर संगीता वनिता ह्या भाऊजय आहेत. असा सुंदर असा कुटुंब आहे, सुंदर असा परिवार आहे. या परिवारातर्फे असेल, त्याचबरोबर पाहुणे मंडळी असतील, सगळ्यांतर्फेच माझ्या वाटेला आलेली सेवा आहे. तर आज आपल्या दादांच्या आत्म्यास शांती लाभावी असं सगळं ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे. दादांच्या आत्म्यास शांती तर लाभावी, पण शांती लाभून त्यांना देवमार्ग मिळावा, त्यांना मुक्ती मिळावी आणि त्यांना ईश्वराच्या चरणाजवळ जागा मिळावी. आईची माया, आईचं प्रेम, आज आई बसली तिथं, त्यांना भरून आलंय महाराज. कारण आज एवढं वय आहे त्यांचं, जर बघायला गेलं तर आयुष्यभर नवरा हा मरणापर्यंतचा जोडीदार असतो. मी मगाशी पण सांगितलं की संसाराचा गाडा हाकता हाकता त्यांनी काय काय दिवस पाहिलेत नाही त्यांची त्यांना माहिती आहे बरं का. कारण आज आपण सुखाचे हकदार आहे, संपत्ती भोगायला आलोय, पण आईनं पाहिलंय की पहिलं घर मोडकं होतं, मोडकं घर, मोडकी खाट, तुटकं ताट, मातीचं घर, मातीची भांडी. पण महाराज सगळं काही मातीचं होतं, पण त्याच्यामध्ये समाधान मात्र फार होतं. आईला विचारा, अरे घरामध्ये 2 वेळचं जेवण जरी नीट मिळत नसलं ना, तरी महाराज घरामध्ये समाधान आणि आनंद मात्र कधीच ढळला नाही. लहान लहान लेकरं होती की आईनं लहानाचं मोठं केलं, पोटाला बांधलं आणि 3-3, 4-4 लेकराला आई बापानं सांभाळावं, 4-4 लेकरांचं ओझं पोटात घेऊन फिरावं, 4-4 लेकरांचं भवितव्य घडवावं. आणि ती 4-4 लेकरं आज मोठी झाली, उंच शिखराला गेली. पण महाराज कधी कधी मी विशेष वाटतं काय काय लोकांचं, की आई वडील, दोघं आई वडील 4-4, 5-5 लेकरांना सांभाळतात एका वेळी. पण महाराज 5-5 लेकरं असून 2 आई वडिलांना सांभाळू शकत नाही, ही शोकांतिका वाटते. म्हणून
आईचं प्रेम, आईची माया, बापाचं प्रेम, बापाची माया. बाप गेल्यानंतर कळतं, आई गेल्यानंतर कळतं आईचं प्रेम काय होतं. म्हणून आईबद्दलचं प्रेम ठेवा, बापाबद्दलचं प्रेम ठेवा. आज नाती फक्त नावापुरती राहिली आहेत, भाऊ भावाचा नाही, बायको नवऱ्याची नाही, लेक मुलाचा नाही, जावा जावांच्या नाही, भाऊजाई भावाची नाही. पण एक सांगू का, भाऊ भावांचं नातं एवढं सुंदर ठेवा. या माईन परिवारामध्ये सुद्धा महाराज 3-3, 4-4 भावंड आहेत. एकत्र राहिली, एकत्र वाढली, एकाच आईच्या छायेमध्ये वाढली. आईचं प्रेम नाही कधी कुणासाठी कमी झालं, कधी कुणासाठी कधीच महाराज भेदभाव केला नाही आईनं. भावंडांना शिकवलं, भावंड एकामेकाच्या मागे मोठी होऊ लागली. भावाचं प्रेम, भावाची माया. आज महाराज या भावंडांना जाणवेल की आज आपला भाऊ आहे ना, भाऊ. भाऊ शब्द जर बघितला, भाऊ शब्द उलटा वाचा, काय होतो पुरुष मंडळ, काय होतंय, उभा. अरे जो खंबीरपणे आपल्या भावाच्या पाठीमागे उभा राहिलाय, आपल्या दादाच्या पाठीमागे आहे, लहान भावंडाच्या पाठीमागे उभा आहे, तो भाऊ आहे. कारण जीवनामध्ये भावाची किंमत, ज्यावेळी भावाला अंत्ययात्रेमध्ये नेता आलं, भावाचं महाराज शरीर असं टाकलंय, चिताला आग लावायची आहे, तेव्हा भाऊ रडत रडत पडत पडत येतो, डोका आपटतो भावाच्या छातड्यावर. आज माझा दादा मला सोडून गेला, नाही जिवंत पण मी त्याच्या सोबत नीट वागलो, नाही नीट बोललो, लहान भाव असू द्या, नाही मला त्याच्या बरोबर नीट वागता आलं. आयुष्यभर आम्ही भांडणं केली, पण ज्यावेळी मोठ्या भावाची चिता पाहिली किंवा लहान भावाची चिता पाहावी, त्यावेळी महाराज हंबरडा फोडून तो भाऊ डोका आपटून रडतो. दादा, अरे किती बरं झालं असतं रे तू आता जिवंत असता. भाऊ गेल्यानंतर महाराज फोटो छाताडावर घेऊन रडण्यापेक्षा जोपर्यंत आपली भावंड जिवंत आहे तोपर्यंत त्यांना छाताडाला लावा. इथं कीर्तनाला आलेले भाऊ भाऊ असतील, कीर्तनाला आलेल्या बहिणी भाव असतील, फक्त सणापुरतच दिवाळी आली, भाऊबीजेला भावाला ओवाळणी करणंच फक्त नातं नाही. रक्षाबंधन आलं की फक्त रक्षाबंधनलाच माहेरी जाऊन भावाच्या हाताला राखी बांधणं म्हणजेच रक्षाबंधन नाही. अरे रक्षाबंधनचा खरा अर्थ काय? ज्यावेळी महाराज द्रौपदीने कृष्णाला कोणती महागडी राखी नाही बांधली, चांदीची राखी नव्हती, सोन्याची राखी नव्हती, राखी नव्हती फुलाची, पण द्रौपदीने श्रीकृष्णाला हाताला कापावं, प्रेमापोटी आपला भरजरी शालू फाडला. त्यावेळी नाही किंमत पाहिली साडीची, नाही किंमत पाहिली चोळीची. धाड दिशेनं साडी फाडावी आणि आपल्या श्रीकृष्णाच्या करंगळीला बांधावी. कृष्णानं लक्षात ठेवलं की द्रौपदीने साडीचा विचार न करता आपला भरजरी शालू फाडला आणि माझं रक्षण केलं. त्यावेळी श्रीकृष्णाने शब्द दिला, द्रौपदी, ज्या ज्या वेळी तुझ्यावर संकट येईल ना त्यावेळी तुझा हा भाऊ तुझ्या पाठीशी असेल. आणि ज्यावेळी द्रौपदीवर संकट आलं त्यावेळी तिने इतरांचा धावा न करता श्रीकृष्णाला हाक मारली आणि महाराज श्रीकृष्णानं द्रौपदीला साड्या पुरवल्या आणि तिच्या इज्जतीचं संरक्षण केलं. बहिणीचं संरक्षण करणं म्हणजेच खरं रक्षाबंधन आहे. याला खरं रक्षाबंधन म्हणायचं. बहिणीनं सुद्धा भावानं किती मोठी साडी दिली, भावानं काय गिफ्ट दिलं, भावानं काय खाऊ आणला, भावानं काय दिलं, हे मोलाचं नाही. पण एक गोष्ट ऐका, बहिणीनं आपल्या भावाला ओवाळणीमध्ये मागायचं असेल ना तर नीट ऐका बरं का, रक्षाबंधन जवळ येतोय, ओवाळणीमध्ये जर काही मागायचं असेल तर माझ्या भावाला
ओवाळणीमध्ये फक्त एकच गोष्ट मागा की दादा मला जगातली इतर कोणती संपत्ती नकोय, फक्त तुझा मला पाठीशी आशीर्वाद असू देत आणि असंच प्रेम माझ्यावरती राहू दे. हीच माझी रक्षाबंधन आहे आणि हीच माझी भाऊबीज आहे. हे नातं जपून ठेवा, कारण एकदा का वेळ निघून गेली ना की सगळं काही संपतं, पण वेळ माघारी येत नाही. कारण जाणार आहे सगळं काही, संपणार आहे. या देहाचा क्षणाचा पण भरोसा नाही. साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून याचा काय भरोसा नाही, जाणार आहे बाबा, जाणार आहे. म्हणून ज्यांनी आपल्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं, आयुष्यभर आपल्यासाठी आपल्या हाडांची काढं केली, रक्ताचं पाणी केलं आणि अजून काय केलं. अरे ज्याच्या पुढं दुसऱ्या कोणाचा आवाज चालत नाही, पण मुलाच्या आवाजा पुढे सुद्धा बाप गप्प बसतो. अरे ज्याच्याकडं डोळं वटारून बघायची कोणाची हिंमत होत नाही, पण त्याला बाप अंगा खांद्यावरती वाढवतो. बाप काय करतो, अभंगाचं दुसरं चरण. एकाएकी केला मेरा सितारा रे, एकाएकी केला मेरा सितारा रे, एकाएकी केला मेरा सितारा रे, एकाएकी केला मेरा सितारा मेरा सितारानी, एकाएकी केला मेरा सितारानी, एकाएकी केला मेरा सितारानी, एकाएकी केला मेरा सितारानी. कड़े वागो एकाएकी केला मेरा शिचा धनी, एकाएकी केला मेरा शिचा धनी, एकाएकी केला मेरा शिचा धनी, एकाएकी केला मेरा शिचा धनी. कडिया एकाएकी केला मिराशीचा धनी, कडिये वागवणी. आयुष्यभर ज्याने आमचा भार खांदी वागवला, अरे आमचाच भार नाही, आमच्या संसाराचा गाडा वागवला, आमच्या संसाराचा गाडा पुढे पेलत नेला. आयुष्यभर आई कडेला घेऊन बघते, आईला वाटतं माझ्या मुलाने जग बघावं,
माझ्या मुलानं चाललंय ते बघावं. पण बाप महाराज थकलेला असू द्यात, म्हातारा असू द्यात, स्वतःचं वजन त्याला पेलवत नसू द्या, पण लेकराला मात्र अंगा खांद्यावर घेतो आणि नवे नवे आपल्या डोक्यावरती घेऊन बसतो. कारण बापाला एकमेव व्यक्ती असा आहे की त्याला एक वेळ गोष्ट लक्षात घ्या, आपला भाऊ पुढे गेला तर बघवणार नाही, आपले नातेवाईक पुढे गेले तर बघवणार नाहीत, पण आपला पोरगा जर आपल्या पुढे गेला ना तर बाप स्वाभिमानानं सांगतो की तो माझा पोरगा आहे. कारण बापाला असं वाटतं की माझ्या मुलानं फक्त जग बघावं नाही, बाप मुलाला खांद्यावर नाही डोक्यावर घेतो. कारण बापाला वाटतं जी गोष्ट मी कधी बघू शकत नाही ती माझ्या कुणी बघावी, मुलानं बघावी. म्हणून जीवनामध्ये बापदारी माणसं असणं गरजेचं आहे, जीवनामध्ये बाप असणं गरजेचं आहे. कारण ज्याला बाप नाही ना त्याला व्यथा विचारा, त्याचं मन सुद्धा त्याला खातं, त्याचं मन त्याला म्हणतं. इथं मला सांगा किती जणांच्या जीवनामधली आई निघून गेली, हात वर करा हात. किती जणांच्या जीवनात मध्ये आई निघून गेली आहे? 3-4 जणांच्या. किती जणांच्या जीवनामधला बाप निघून गेलाय? बाप. आणि किती जणांच्या जीवनामध्ये दोघं पण आहेत? हात वरती करा हात. मागचे काय कशातच येत नाहीत का? आई नाही त्याला पण हात वर नाही, बाप नाही त्याला पण हात वरती नाही, आई बाप नाही त्याला पण हात वरती नाही. नक्की काय समजायचं? नक्की काय? तुम्हाला आई वडील आहेत ना? आई वडील आहेत, आई नाही अशी दोघं तिघ आहेत, बाप नाही असे किती आहेत? 7-10 जण आहेत. आता ऐका, तिथं जास्त संख्या कुणाची आहे? आई नाहीये अशी तिघ आहेत, पण बाप नाही अशी संख्या ज्याची जास्त आहे. महाराज, संसाराचा गाडा ओढता ओढता सगळं काही मागे राहतं, पण बाप मात्र निघून जातो. आणि बाप गेल्यानंतर कळतं बाप काय होता. ते पोरग महाराज व्यथा व्यक्त करतय. जन्मा येऊन काय केले मी पाप, जन्मा येऊन काय केले मी पाप, आम्हाला ही उरला बाप. जन्मा येऊन काय केले पाप, आम्हाला ही उरला बाप. ज्याच्यामुळे हरले पाप, ज्याच्यामुळे हरले ताप, ज्याच्या पाठी सुखी थाप, ज्याच्या सुखी पाठी थाप, असा आमचा होता बाप. जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जा. जन्मा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप. आम्हाला उरला बाप, काय केले आम्ही पाप, ज्याची पाठी होती थाप, ज्याने सरले माझे ताप. असा असतो बाप. अरे बाप म्हणजे काय असतो? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरती कौतुकाची थाप आहे. बाप म्हणजे ज्याने सरतील सगळे ताप आहेत. आणि बाप म्हणजे कोणताही नवस न करता पावणारा एकमेव दैवत म्हणजे बाप आहे. त्याला बाप म्हणायचं. कोणत्याही देवाकडे कोणताही नवस न करता जो आपल्याला पावतो ना, तो पावणारा बाप देव म्हणजे बाप आहे. म्हणून आपल्या बापाची किंमत जाणा, बापाची माया, बापाचं प्रेम, त्याची जाणीव ठेवा. आई वडिलांची सेवा करा, भगवंताला शरण जा, संतांनी दाखवलेल्या मार्गावरती चला. तुमच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. जर बघायला गेलं ना तर महाराज, ज्याप्रमाणे एखादा अलंकार आपल्या डोळ्यापुढे असावा आणि त्या अलंकाराला आपण मिरवावं, त्याप्रमाणे बाप महाराज आपल्यामध्ये अलंकार पाहतो. अभंगाचं 3रं चरण.
घालोनिया पाये थोडा अलंकार घालोनिया पाये थोडा अलंकार घालोनिया पाये थोडा अलंकार घालोनिया पाये थोडा अलंकार ठेवा दावी करोनिया ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी गेला मीरा सीता धनी एकाएकी गेला मीरा सीता धनी ठेवोनिया पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया. आपला थोर ठेवा जो जपतो आणि ज्याप्रमाणे महाराज सांगतात तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी तुका म्हणे नेदी गांजू आदी आणि काशी उदार जीवाशी आपोलिया. उदारपणाचा जो भाव ज्याच्यामध्ये आहे स्वतःचा विचार न करता मुलाबाळांकरता झटला तो महाराज या जगाच्या पाठीवरती सगळं काही मिळेल. या जगाच्या पाठीवरती डोंगरा आड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसेल पण माती आड गेलेले मायबाप दिसणार नाहीत. कारण या जगाच्या पाठीवरती जर बघायला गेलं तर महाराज या जगाच्या पाठीवर छत्रपती शिवरायांनंतर राजा नाही. या जगाच्या पाठीवर तुकोबारायांनंतर वैकुंठ गमन नाही. ज्ञानोबारायांनंतर संजीवन समाधी नाही. तर या जगाच्या पाठीवर आई नंतर प्रेम नाही आणि वडिलांनंतर महाराज परत या जीवनामध्ये माया लावणारा वडिलांनंतर या जीवनामध्ये त्याग करणारा जिवंत जागता देव नाही. जिवंत जागता दैवत म्हणजे बाप आहे. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा. आईला माझं म्हणा वडिलांची सेवा करा. त्यांच्या चरणाजवळच तीर्थ आहे. कारण पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी विठोबा रखुमाई. तुम्हाला काही गोष्टी सांगते 5 मिनिटं लक्ष द्यायचंय. आज तुम्ही इथं सगळेजण पाहताय या ठिकाणी माझ्या कीर्तनाला सुंदर अशी साथ ज्यांची लाभली असं ज्यांच्यामुळे आमच्या कार्यक्रमाला शोभा आहे ही सगळीच कलाकार मंडळी आमची अनिकेत महाराज जाधव असतील सुंदर अशी मृदंगाची साथ दिली महाराजांचं धन्यवाद. त्याचबरोबर आमचे बंधुतुल्य असणारे अक्षय महाराज कदम आमचे सिद्धेश्वर महाराज निंबाळकर असतील या दोघांनी सुंदर असं वातावरण निर्माण केलं आणि सुंदर असं तुमच्यापर्यंत गायन पोचवण्याचा प्रयत्न केला. दोघांचंही धन्यवाद. त्याचबरोबर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे माईक सिस्टीम. दादांचं देखील धन्यवाद. नाव काय दादा? प्रफुल्ल दादा. दादांचं धन्यवाद. या सगळ्यांकरता एकदा जोरात टाळी वाजवायची सगळ्यांनी कारण हे महत्वाचं आहे. हे जर चांगलं नसेल ना तर हे चांगलं चालत नाही. आमचे बाबा आहेत 2 तास झालं विना घेऊन उभा आहेत. बाबांचं देखील धन्यवाद. आमच्या संस्थेतल्या मुली ह्या मागच्या मुली तुम्ही पाहताय माऊली प्रसाद आश्रम मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था मुक्काम पोस्ट खुंटे तालुका फलटण जिल्हा सातारा. फलटण या ठिकाणी आमचं खुंटे म्हणून गाव आहे आणि या खुंटे गावामध्ये आमचं माऊली प्रसाद आश्रम माऊली मुलींची मोफत वारकरी शिक्षण संस्था. आपलं कार्य मोफत असतं. आता 50 ते 60 मुली आपल्या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत.
शालेय शिक्षणापासून संप्रदायाचं सगळं शिक्षण त्या ठिकाणी मोफत दिलं जातं. तर ह्या सगळ्या मुली या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील धन्यवाद. त्याचबरोबर माईनकर परिवार असेल, भावंड असतील, नातवंड असतील, आई असतील, भाऊजाई असतील, सगळा कुटुंब असेल, सगळ्यांमुळेच माझ्या वाटेला आलेली सेवा. आणि या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलं मी त्यांची ऋणी आहे. त्याचबरोबर आत्ता जी तुम्हाला जाहिरात वाटली गेली, तर मी स्वतः डॉक्टर आहे बरं का. ज्यांना कोणाला गुडघेदुखी, मणकेदुखी, सांधेदुखी, मूळव्याध, मुतखडा, दमा, पित्त असे अनेक आजार असतील, हाडांवरचे असतील, बाकी आजार असतील, तर त्याच्यावरती आयुर्वेदिक उपचार. आता जर तुम्ही बाहेर बघितलं तर केमिकलयुक्त औषधं गोळ्या खाऊन माणसाच्या हार्टवर, किडनीवरती परिणाम होत आहेत. ज्यांचं वय पण नाही, 25-30 वयांच्या मुलांना हार्ट अटॅक, किडनी फेल होणं, असे अनेक हृदयाचे विकार होत आहेत. तर आम्ही असं कार्य करतोय, असा एक उपक्रम राबवतोय की नैसर्गिक उपचार तज्ज्ञ, निसर्गाच्या माध्यमातून जी मिळणारी औषध आहेत, जी मिळणारी आयुर्वेदिक प्लांट आहेत, तर त्याच्यापासून आपण औषध बनवलेलं आहे. झोपलेल्या माणसाला चालायला लावणारी 100% इलाज. आपली औषधं UP, बिहार, राजस्थान, गुजरात या ठिकाणी आपली औषधं ऑनलाईन जात असतात. तर नक्की कोणाला घ्यायचं असेल तर कीर्तन संपल्यानंतर घेतलं तरी चालेल. पुन्हा एकदा आपल्या कैलासवासी, वैकुंठवासी दादासो महादेव माईनकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त माईनकर परिवारानं थाटलेला हा सोहळा याजसाठी केला होता अट्टहास, शेवटाचा दिस गोड व्हावा. तर आज सगळ्यांनी माईनकर परिवार फोटो जवळ यायचंय. लगेचच आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहे. आरतीची तयारी करा, आरतीची एक थाळी घेऊन या. तोपर्यंत सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय. आजचा हा कीर्तनाचा